गणपतीला मोदक अतिप्रिय, पण महाराष्ट्रात प्रांतागणिक मोदकाचं स्वरूप बदललेलं दिसतं. जसं कोकणात तांदळाच्या पिठाचे उकडून मोदक तयार केले जातात, तसं देशाकडे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात. विदर्भाकडे तर खास पंचखाद्य घालून तळणीचे मोदक तळले जातात. तात्पर्य असं की वरील आवरण कितीही बदललं तरी आतील सारणाचा गोडवा कायम असतो. आणि हीच खासियत असते गणेशाला मोद देणाऱ्या मोदकांची. चला मग आज आपण बनवूया पंचखाद्य मोदक. पंचखाद्य मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागेल सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी, 3 चमचे खडीसाखर, 7 ते 8 खारीक, 10 ते 12 मनुके, 1 चमचा खसखस, 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 2 चमचे गव्हाचं पीठ, आवडीप्रमाणे काजू व बदाम, अर्धा चमचा वेलची पूड, गरजेनुसार दूध, चवीपुरतं मीठ, 2 ते 3 चमचे साजूक तूप आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम खोबरं किसून घ्या. किसलेलं खोबरं हाताने चुरून घ्या. मग तापलेल्या कढईत हे किसलेलं खोबरं कोरडंच परतून घ्या. 2 ते 3 मिनिटच हे खोबरं आपल्याला भाजायचंय. भाजलेलं हे खोबरं एका वाटीत काढून घ्या. यानंतर खसखसही अशीच कोरडी भाजा. 2 मिनिटं भाजल्यानंतर खसखस खलबत्त्यात कुटून घ्या. आता गव्हाचं पीठही 2 मिनिटं असंच कोरडं भाजून घ्या व एका परातीत काढून घ्या. या दरम्यान खारीक आणि खडीसाखर एकत्र करून याची भरड वाटून घ्या. आता सर्व जिन्नस एकत्र करा. त्यात सुकामेवा व वेलची पूड घाला व छान मिसळून घ्या. यानंतर रवा व मैदा एकत्र करून त्यात मीठ व गार तुपाचं मोहन घालून दूध घालून याची घट्टसर कणिक मळा. पंधरा ते 20 मिनिटं ही कणिक झाकून ठेवून द्या. 15 ते 20 मिनिटांनंतर या कणकेच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घ्या. आणि त्यात पंचखाद्य भरून अशा प्रकारे मोदक तयार करा.
तयार झालेले हे मोदक कडकडीत तापलेल्या तेलात छान खरपूस होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्या. तयार झाले पंचखाद्याचे तळणीचे मोदक.